विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ. लेकीच्या बारशापूर्वी दुर्दैवी घटना. हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून खून केला, आईचा गंभीर आरोप. कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात घडलेल्या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालेलं आहे. 23 वर्षीय अस्मिता काटकर यांच्या मृत्यू प्रकरणात आता त्यांच्या माहेरच्यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आत्महत्येचा प्रकार नसून हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून अस्मिता यांची हत्या करण्यात आलेली आहे, असा थेट आरोप मृत अस्मिता यांच्या आईने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अस्मिता काटकर यांच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर आगामी ऑगस्ट महिन्यात तिचे बारसे होणार होते. घरात बारशाची तयारी आणि नियोजन सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला तरी आता अस्मिता यांच्या आईने सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुलगी झाली म्हणून आणि हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून अस्मिता यांचा छळ सुरू होता आणि या त्रासातून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा आता माहेरच्यांकडून केला जातो आहे. अस्मिता यांचे वर्षभरापूर्वीच प्रतीकसिंह काटकर यांच्याशी लग्न झाले. रविवारी दुपारी सासरचे लोक बाहेर असताना बेडरूममध्ये अस्मिता यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मात्र संशयास्पद मृत्यूच्या आरोपाने आता न्यायाधीशांच्या आणि पंचांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा केला जातो आहे. तसेच अस्मिता यांच्या गळ्यावर जखमा आढळल्याने पोलिसांनी विसेरा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. माहेरच्या लोकांनी केलेल्या खुनाच्या आरोपांमुळे आता या प्रकरणाचा तपास पूर्णपणे बदलला आहे. राजारामपुरी पोलीस या सर्व आरोपांची शहानिशा करत असून हा खरोखरच आत्महत्येचा प्रकार आहे की हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा याचा शोध घेत आहेत. नेमका काय प्रकार घडलेला आहे? खरं तर त्यांनी हुंडाबळी केले. काय हुंडाबळी केलाय? मुलगी झाली म्हणून टॉर्चर केल्याने, मुलगी झाली म्हणून टॉर्चर करून करून मारल्याने त्यांनी. परवा दिवशी शुक्रवारी पोरगी माझी बोलले, मम्मी 15 तारखेला बारसं घाल, ऑगस्टला 15 तारखेला म्हणून. बारशाचा खर्च बी माझ्याकडेच, ह्यांचं बाळ माझ्याकडे खर्च. डिलेव्हरी झाली, हा पहिले बाळ पण आई करते, असू देत, दिलं का पोरगी सुखात राहू देत. 7वा महिना केला, अधिक महिना करून घेतल्याने, डिलेव्हरीला एवढे पैसे देऊन सुद्धा अधिक महिना करून घेतल्याने. 3 वर्षातनं एकदा येतं अधिक महिना कर. बाबाला किती हजार पगार आहे, पोरगी भावा म्हणणाऱ्याला किती हजार पगार आहे. माझं सगळं दागिनं ठेवून माझ्या पोरगीची हाऊस केली का या घरात सुखी राहू दे पोरगी म्हणून, आणि हिने मारून टाकल्याने माझ्या पोरीला. पुन्हा कोणावर संशय? किती? 4 जण, सगळी ती 4 जण आहेत. ननंद म्हणणारी प्रतीक, मनीषा काटकर पहिला, सासू म्हणणारी प्रतीक काटकर, वीरेंद्र काटकर आणि ऋतुजा काटकर, 4 पण आहेत. ती आजीला पोरगी म्हणणाऱ्या दिवाळीला गेली. आता दिवाळीला आम्ही मिनट्या करून करून म्हटलं पहिली दिवाळी आहे, घेऊन या म्हणून आली सासरला. कुठं? लाटगावला आली, माझ्या सासरला आली. आजी नात म्हणणारी सांगणार की नाही आजीला, जरा तरी असं करतात तसं करतात. त्या नवऱ्या म्हणणाऱ्या ऐकल्या तेवढीच गोष्ट. तिथं काही बोलला नाही लाटगावात. इकडं कोल्हापुरात घेऊन आला, इथं टॉर्चर केल्या. नंदन म्हणणारी असा मोबाईल काढली आणि असा मारली का आमच्या घराण्याचं वाटोळं लावलीस म्हणून, आजीला सांगितलं म्हणून. असा घासून गेला पुरीला. असा मुलगा की मुलगी काय नेमकं होतं? आणखी काय नेमका त्रास दिला गेला? मुलगा होता असं सांगून कपडे घेतले, काय नेमकं? मुलग्याची कपडे, फुल कपडे मुलग्याची घेतल्याने. जाऊन घरात बघा जावा. 8व्या महिन्यातच घेतले. 8व्या महिन्यात शॉपिंग केल्याने. मुलग्याची फुल कपडे मुलग्याचे आहेत, त्यांच्यात एक सुद्धा मुलगीचा कपडा नाही. तुमच्या मुलीनं यापूर्वी तुम्हाला याबाबतच्या तक्रारी दिल्या होत्या का? दिल्या होत्या, कारण तिला नांदायचं आहे. मम्मी आम्ही 96 कुळी आहे, आपण नांदून दाखवणार, तुमच्या इज्जतीसाठी नांदून दाखवणार. आणि जास्तच त्रास व्हायला लागला तर मम्मी मी आत्महत्या करणार नाही, तुझ्या डोक्याची शपथ आहे. हा घातपात म्हणायचा. हो घातपातच आहे, तुझ्या डोक्याची शपथ आहे. मला सहन नाही झालं तर मी घेणार आहे म्हणून सांगितली. तुला ज्या क्षणी फोन केला त्या क्षणी येऊन मला घेऊन जा म्हणून सांगितलं. पाळणा 52,000चा पाळणा घेतल्याने, 40,000 रुपये पे केल्याने. बारशाच्या वेळेला बाकीचे पैसे करायचे होते. कुठलं बाळ 52,000च्या पाळण्यात, 2,000च्या पाळण्यात झोपू शकत नाही बाळ. आणि तिथं दाखवायसाठी तुम्ही स्टेटस घालायसाठी 6,000 रुपये खर्च करणार तुमचे स्वतःचे. आणि बेबी राजा जन्माला आली म्हणून सगळ्या स्टेटसला भाऊबंधातनी दाखवायसाठी. एक भाऊबंद बारशाला का नाही आला त्यांचा? भाऊबंधांनी सांगितलेली मुलगीकडे लक्ष द्या. त्यांच्याच भाऊबंधांनी का सांगितलेली मला मुलगीकडे बी लक्ष द्या म्हणून? बघायला हॉस्पिटलात आलेल्या भाऊबंधांनी एकटीन सांगितली तुमच्या मुलगीकडे बी लक्ष द्या. का सांगतोय असा माणूस? त्यांचंच भाऊबंद. काय मागणी? आता कारवाईची काय मागणी? आता त्यासने फाशी व्हायला पाहिजेत.
कठोर शिक्षा हीच. खुनाच्या बदले खून. काय करायचंय तो. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.